याच्यामध्ये प्रमाणा संभावना म्हणजे काय ते सांगा. कोण सांगतं? प्रमाणा संभावना. बर. विपरीत भावना. बर. असंभावना. हा. वेदवाक्याविषयी संशय. बर. मोक्ष भावरूप है कि अभावरूप है कि भावरूप है? मोक्ष भावरूप है कोण सांगतं? भावरूप कसा? हा सांग. आहे या स्थितीत तो ब्रह्मरूपच आहे. निवृत्ती कशाने होते? म्हणजे अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. असं. तुमचं काय नाव आहे? भागवत महाराज. गुरूंची लक्षणं सांगा. हा. हा. श्रोत्रिय. श्रोत्रिय म्हणजे काय? ऐक नाही बंडा महाराज, मी म्हणलं होतं ना. हा जाऊ द्या. आम्हाला एका माणसाने 1000 रुपये बक्षीस द्यायला सांगितलं होतं. जे मुलं विचारसागरात अभ्यास करते त्यांना आम्ही म्हणलं प्रश्न विचारतो. त्याच्यातले फक्त एकच जणांनी तंतोतंत उत्तर सांगितलं. ते बी अर्धवट चुकीचं सांगितलं. म्हणजे अर्धवट सांगितलं. चांगलं ह्याच्यामध्ये सांगायला पाहिजे जसं, तर तशी उपस्थिती नाही असं त्याचा अर्थ. त्यामुळे तुमचं बक्षीस वाचलं. म्हणजे त्यांना एक ग्रंथ द्या, तिथं प्रज्ञदर्शन आहे की नाही. म्हणजे हा हा थोडं सांगितलं म्हणून. नाही तर 1000 रुपये द्यायचे होते. 1080 रुपये ना. 1080 रुपये बक्षीस देणार होते. कोणी चांगला अभ्यास सांगितला नाही म्हणून त्यांनी पुण्यापुऱ्या चुकीचं सांगितलं, म्हणून त्यांना एक ग्रंथ देणार होते महाराज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम रविती देवी कुबेर ही तैसेती. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याची बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदती माझी होतसे. ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्म मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम, तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. पाठीमागं सांगितलं की जर वेदांत मताप्रमाणे शुक्तीवर भासणारा रजत किंवा रज्जूवर भासणारा सर्प हे जर मिथ्या पदार्थ असतील, त्याने हर्ष किंवा कंप भय होणार नाही. तर असं काही नाही का तो पदार्थ सत्य आहे किंवा मिथ्या आहे याच्यावर हर्ष विषाद अवलंबून नाहीत. तर त्या पदार्थाविषयी असणारी अनुकूल किंवा प्रतिकूल बुद्धी ही हर्ष किंवा विषाद याला कारण होते असं सांगितलं. यानंतर अनिर्वचनीय ख्यातीविषयी शंका व समाधान. आता सर्व ठिकाणी ह्या इतर ख्यातीवादांचं खंडन झाल्यानंतर
जी वेदांतांनी प्रतिपादन केलेली अनिर्वचनीय ख्याती, त्या अनिर्वचनीय ख्यातीविषयीच बारीक विचार करणार, त्याच्याविषयी एकदम गंभीर विचार करून हे अनिर्वचनीय ख्यातीवादाचा सिद्धांत हा निर्दोष आहे असं आपल्या बुद्धीवर आरूढ करण्यासाठी अनेक प्रकारच्या त्याच्या अंतर्गत शंका घेऊन पुन्हा पुन्हा समाधान करतात. त्यापैकी शिष्याने आता शंका घेतली. शिष्य म्हणतो, अहो ज्याप्रमाणे इतर लोकांनी हेच आहे ना, अहो ज्याप्रमाणे इतर लोकांनी रज्जू सर्पाच्या ठिकाणी निरनिराळ्या कल्पना केल्या, त्याचप्रमाणे वेदांत मतात एक अनिर्वचनीय उत्पत्तीची कल्पना केली आहे. परंतु या अनिर्वचनीय ख्यातीला अनुभवाशी ताडून पाहण्यास काही साधन दिसत नाही. तसे जर काही साधन असेल तर मात्र इतर ख्यात्यांची मते दूषित मानून अनिर्वचनीय ख्यातीच प्रामाणिक आहे असा निश्चय होण्यास हरकत नाही. म्हणून तसा अनुभव असल्यास सांगा. आता त्यांनी सांगितलं की रज्जू सर्प किंवा शुक्ती रजताचं स्पष्टीकरण करण्यासाठी, म्हणजे रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला कसा, सर्प आणि सर्पज्ञान याविषयी सर्वांनी स्पष्टीकरण केलं आणि त्या सर्वांचं स्पष्टीकरण जे आहे तर ते दोषावह आहे, त्याच्यामध्ये काही दोष आहेत आणि आमची अनिर्वचनीय ख्याती निर्दोष आहे असं तुम्ही सांगितलं. पण बाकी लोकांनी जशा इतर ख्यातीवादाच्या कल्पना आहेत तशी तुमची सुद्धा एक काय आहे, कल्पनाच आहे. तर कल्पना त्याच्यामध्ये उपनिषदामध्ये लिहिले काय, नाही वस्तू नाही विकल्प नाही वस्तू, असं विकल्प नाही वस्तू म्हणजे कोणत्याही प्रकारची आपण कल्पना करणं हे काही वास्तव नाही, ती कल्पनाच आहे. कल्पना ही कधी वास्तव नसते. तसं इतरांच्या कल्पना आहेत तशी तुमची सुद्धा काही एक कल्पनाच आहे. परंतु कोणत्याही वस्तूची सिद्धी जेव्हा करायची नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी, तेव्हा वास्तवतेची जेव्हा कल्पना करायची नुसती प्रतिज्ञा केली म्हणून काही ती वस्तू वास्तव ठरत नाही. तुम्ही केलेली ही काही अनिर्वचनीय अशी कल्पनाच आहे. तिला काय लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, तिचं लक्षण केलं पाहिजे आणि त्याच्याविषयी प्रमाण सांगितलं पाहिजे. तर प्रमाण कोणतं आहे तर त्या ठिकाणी पहिलं ते श्रुती प्रमाणाने सांगितलेलं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्याला उदाहरण युक्ती किंवा श्रुतीनं जे प्रतिपादन केलं त्याला अनुकूल अशा प्रकारची उदाहरणं असली पाहिजे युक्ती, आणि म्हणजे त्याच्या ठिकाणी तर्काने ती गोष्ट सिद्ध झाली पाहिजे, अनुमानाने सिद्ध झाली पाहिजे, श्रुतीनं सांगितलेली असली पाहिजे त्या. आणि त्याशिवाय सर्वात प्रबल प्रमाण कसले आहे तर अनुभव आहे की नाही, श्रुती युक्ती आणि अनुभव. तर आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं हे सत्ख्यातीवादाने युक्तीनं सत्ख्याती सांगितली आणि युक्तीनं तुम्ही काय केले अनिर्वचनीय ख्याती सांगितली. युक्तीनं माध्यमिक शून्यवादी बौद्धांनी असत्ख्याती सांगितली आणि तुम्ही युक्तीनं अनिर्वचनीय ख्याती सांगितली. इतरांप्रमाणे तुमची सुद्धा काय आहे कल्पना. मग त्याला श्रुती प्रमाण युक्ती आणि अनुभव तिन्ही सिद्ध झाली पाहिजे ना. तर या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही जी सिद्धी केली ती कशाने केली, फक्त युक्तीने केली. याच्याविषयी दुसरं काय आहे का त्याच्या ठिकाणी, काही नाही. की हे जे मिथ्यात्व सिद्ध केलं ते फक्त युक्तीनं सिद्ध केलं की रज्जूवर सर्प अगोदर नाही, रज्जू ज्ञानानंतर नाही, जी वस्तू आधी नसते नंतर अधिष्ठान ज्ञानानंतर नसते, आधी नसते आहे की नाही, भ्रमकालात भासते, ते पदार्थ ती वस्तू मिथ्या असते, असं तुम्ही शब्द प्रपंच केला आणि आम्हाला तो सिद्धांतच आहे असं आमच्या बुद्धीवर आरूढ करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही असं मानणार नाही. याच्यासाठी केवळ युक्तीनं प्रतिपादन करून चालणार नाही. अनुभवाशी जर कुठं जुळत असेल, हा पदार्थ अनिर्वचनीय आहे, हा माझा अनुभव आहे, किंवा सर्वांच्या अनुभवात ज्या पदार्थाला अनिर्वचनीय म्हणतात तशा प्रकारचं अनिर्वचनीयतेचं जे लक्षण आहे तर ते आमच्या अनुभवात बसलं पाहिजे असं त्या शिष्याचं म्हणणं आहे. तेव्हा जर काही ह्या अनिर्वचनीय ख्यातीविषयी एखादा अनुभव असला तर म्हणजे जीवाचा अनुभव असला पाहिजे आणि तो जर अनुभव असेल तर मग मात्र आम्ही आपलं म्हणणं मान्य करू असं तो म्हणतो. लक्षात आलं ना. म्हणजे आम्हाला अनुभवाचं उदाहरण सांगा आणि हा अनुभवाचं उदाहरण जर आमच्या अनुभवाचं उदाहरण तुम्ही दिलं आणि ते आम्हाला मान्य झालं तर आम्ही हे अनिर्वचनीय ख्यातीचं प्रामाण्य स्वीकारू असं तो म्हणतो, अंगीकार करू. अहो ज्याप्रमाणे इतर लोकांनी रज्जू सर्पाच्या ठिकाणी निरनिराळ्या कल्पना केल्या त्याप्रमाणे वेदांत मतात एक अनिर्वचनीय उत्पत्तीची कल्पना केली आहे. तुम्ही सुद्धा एक काय केली
त्या लोकांनी सत्य रज्जूवर सर्प सत्यच उत्पन्न झाला कल्पना केली आहे की नाही. आणि तुम्ही काही लोकांनी सांगितलं रज्जूवर सर्प नाहीच आहे मुळी. सर्प रज्जूवरच नाही का कुठंच नाही का रज्जूही नाही आहे की नाही. आतही नाही आणि बाहेरही नाही, हे सर्व शून्यच आहे अशी कल्पना काहींनी केली. त्याप्रमाणे तुम्ही एक कल्पना केली की हा सर्प म्हणजे रज्जूवर सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती होते. ही तुम्ही केलेली काय आहे, कल्पनाच आहे. परंतु त्या अनिर्वचनीय ख्यातीला अनुभवाची ताडून पाहण्यास काही साधन दिसत नाही. परंतु अनुभवाची जुळल असं काही साधन तुमच्याजवळ आहे असं आम्हाला तरी वाटत नाही. तसे जर काही साधन असेल तर मात्र इतर ख्यात्यांची मते दूषित मानून अनिर्वचनीय ख्यातीच प्रामाणिक आहे असा निश्चय होण्यास हरकत नाही. परंतु जर तुम्ही अनुभव आम्हाला ही गोष्ट अनुभवाने सिद्ध केली तर मग मात्र आम्ही इतर ख्यात्यांची मते दूषित आहेत आणि तुमचं मत प्रामाणिक आहे असं मानू. म्हणून तसा अनुभव असल्यास सांगा. जर तुम्हाला कुठं असा अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न होतात, जे पदार्थ आधी नाहीत नंतर नाहीत मध्ये असताना सुद्धा ते नसतातच, असा आमचा काय अनुभव आहे, अशी अनुभवाची गोष्ट जर तुम्ही काही सांगितली तर मात्र ती मान्य करू असं सांगतात. आता इथून पुढे जे चिंतन आहे हे खऱ्या अर्थाने जो साधक अंतर्मुख आहे त्याला करण्यासाठी चिंतन, इथून पुढे चिंतनाचं खाद्य ज्याला आपण म्हणतो तो ह्या पुढच्या वाक्यापासून आहे. आणि ते आहे श्रीगुरु म्हणतात अनुभव स्वप्नाचा आहे. मनुष्याला जर जगताचं मिथ्यात्व वाटायचं असेल तर त्यांनी काय चिंतन केलं पाहिजे, नेहमी स्वप्नाचं चिंतन केलं पाहिजे. कारण स्वप्नाचा दृष्टांत हा सर्वांच्या अनुभवाचा दृष्टांत आहे आणि स्वप्नामधले सर्व पदार्थ मिथ्या असते हे सर्वांच्या काय आहे, अनुभवाचं आहे. म्हणून जर आपण ह्या स्वप्नाचं चिंतन केलं तर जागृती अवस्था जी आहे तर ती जागृत अवस्था देखील आपल्याला स्वप्नासारखी स्वप्नातल्या पदार्थांचा आपण जाग झाल्यानंतर ज्याप्रमाणे विचार करत नाही. स्वप्नामध्ये कोणाचे वडील मरण पावले तर जागृतीमध्ये स्वामी महाराज सांगायचे कोणी दशक्रियेची तयारी करतो का. स्वप्नामध्ये कोणाला मुलगा झाला तर जागा झाल्यावर तो पेढे वाटण्याचा प्रयत्न करतो का, नाही. कारण स्वप्न पदार्थ मिथ्या असतात. मिथ्या म्हणजे कसे की आदव अंतेचे नास्ती वर्तमाने पितन कथा. अगोदरही जे पदार्थ नाही, आधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावरही नाही, आणि ज्या वेळेला भ्रमकालात दिसतात तेव्हा तरी ते पदार्थ असतात का, नाही. आणि आपली अवस्था बदलली, आपण स्वप्नामधून जागृतीत आलो की ते पदार्थ केवळ प्रतीती मात्र असतात, आहे की नाही. त्यांची सत्ता काय आहे, दिसतात, आहे की नाही. काय तर का नसून दिसतात. अशा प्रकारचे त्या म्हणजे स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्व. स्वभाव म्हणजे जो पदार्थ दिसतो ना तो स्व. सर्प काय आहे, स्व. आणि त्याचा काय आहे, रज्जूच्या ठिकाणी अभाव. स्व अभाव अधिकरण म्हणजे ज्याच्यावर भासतो ते अधिकरण कोण आहे, रज्जू. रज्जूमध्ये सर्पाचा काय आहे, अभाव आहे. अभाव म्हणजे त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. पण जिथं त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे त्याच रज्जूमध्ये तो भासतो की नाही, किंवा त्या रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणी तो भासतो, त्याला म्हणायचं मिथ्या. म्हणजे अशा प्रकारचं स्वप्न जेव्हा जिथं नाही तिथंच आपल्याला काय होतं, भासतं. म्हणजे स्वप्नातले पदार्थ हे तिन्ही कालामध्ये नसतातच. फक्त म्हणायचं काय त्यांना आहे का म्हणायचं तर प्रतीती येते म्हणून आहे. म्हणजे त्यांची सत्ता कोणती आहे, फक्त प्रतीती मात्र सत्ता आहे. जेव्हा ते प्रतीतीला येतात तेव्हाच असतात, जेव्हा प्रतीतीला येत नाही तेव्हा नसतात. असा आपला अनुभव असल्यामुळं जागृतीमध्ये आपण स्वप्नातलं सुख दुःख किंवा सुख दुःख अनुकूल प्रतिकूल ह्या वस्तूंचा विचार करत नाही. त्याप्रमाणे जर आपण त्या स्वप्नाचं सारखं चिंतन केलं तर आपल्याला जागृती अवस्था देखील तशीच वाटायला लागते. आणि त्यामुळं मनुष्याला स्वप्नातल्या सुखदुःखाप्रमाणे जागृतीतली सुखदुःख ही भासमान वाटतात. म्हणजे याच्या पुढे तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखदुःखांचा विचार करत नाही. सुखदुःख जिथं भासतात ते तत्व कोण आहे, मी. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी, माझ्या प्रत्येकात्म्याच्या ठिकाणी सुखदुःखादिकांचा त्रैकालिक अत्यंत भाव असताना तिथंच ही सुखदुःख भासमान होतात. भासमान म्हटलं की त्याचा काय होतो, सगळा जोरच जातो, आहे की नाही. आणि त्यामुळे त्या मनुष्य पूर्णपणे ह्या सुखदुःखाच्या विचारातून मुक्त होतो. आणि सुखदुःखाच्या अतीत असणारं सुखदुःखांनी असंबंधी त्याला काय म्हणतो, अस्पृष्ट अस्पर्शित अचुंबित म्हणजे सुखदुःखाचा ज्याला स्पर्श देखील नाही, ज्ञान अज्ञानाचा ज्याला स्पर्श नाही,
कर्तृत्व भोक्तृत्वाचा, मी कर्ता आहे, मी अमुक विषयाचा भोगता आहे, हा संबंध सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, नसून फक्त हे सर्व भासमान होतं. जसं जागृतीमध्ये आहे आपलं, जसं स्वप्नामध्ये आहे तशीच ही जागृती अवस्था आहे. पण जागृती अवस्था ही मिथ्या आहे हे चिंतन करण्यासाठी काय केलं पाहिजे? स्वप्नाचं चिंतन केलं पाहिजे. स्वप्न मिथ्या कोणत्या कारणाने हे जर आपल्याला कळलं तर ती सगळी कारणं कुठं लागतात? जागृतीकडे लागतात. आणि यासाठी मन हे अत्यंत सूक्ष्म, एकाग्र, गंभीर, अंतर्मुख असं जर आपण केलं आणि रात्रंदिवस ह्या स्वप्नाचा विचार केला तर जसं स्वप्न तशीच ही जागृती. आपल्याला माहिती आहे जनकाने विद्वत सभा बोलावली आणि सगळ्या पंडितांना विचारलं हे खरं की ते खरं. कारण त्याला काय पडलं होतं? स्वप्न. आणि स्वप्न पडल्यानंतर जागा झाल्यावर ते सगळं स्वप्न त्या ठिकाणी मावळलं. त्याला वाटलं जशी स्वप्नाची स्थिती आहे तशीच जागृतीची स्थिती आहे की काय. जर स्वप्नातले पदार्थ जागृती दिसत नाही म्हणून त्यांना आपण खोटं म्हणतो, तर जागृतीतले पदार्थ तरी स्वप्नात कुठं दिसतात, म्हणून ते नाही खोटं म्हणायला पाहिजे, आहे की नाही? तेही मिथ्याच आहेत असं त्याला वाटलं. पण खरं हे का खरं ते? पण लोकांची रूढ पाळवी तर व्यवहारामध्ये पडिली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. सगळे लोक हा व्यवहार सत्य आहे असं समजतात. तेव्हा हा सत्य आहे की स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असं त्याला वाटलं. आणि ती शंका त्यांनी सर्वांच्या पुढं, पंडितांच्या पुढं विद्वत सभेत मांडली. तर लोकांना काही सांगताच येईना. तो फक्त एवढंच म्हणायचा हे खरं की ते खरं असं विचारायचं. ते पंडित लोकांना त्याचं उत्तर देता येईना. तिथं अष्टावक्र आला आणि अष्टावक्रांनी उत्तर दिलं की जसं हे तसं ते, आणि जसं ते तसं हे. म्हणजे जसं स्वप्न तशी जागृती, जशी जागृती तसं स्वप्न. जागृती आणि स्वप्न दोन्ही एकच अवस्था आहे. आपल्याला स्वप्नाविषयी काही वाटत नाही, पण जागृतीमध्ये आपला किती जर सुखदुःख झाली तर अंगाचा किती अगदी लाही होते, आहे की नाही? आपल्याला शांतता वाटत नाही, अस्वस्थ होतो. त्याचं कारण काय आहे? स्वप्नातल्या पदार्थाविषयी सत्यत्व बुद्धी नाही तर त्याचा विचार होत नाही. पण जागृतीमध्ये ह्या पदार्थांच्या विषयी मिथ्यात्व बुद्धी नाही तर दुःख काही टळत नाही. म्हणजे याचा अर्थ आपण स्वप्न हे मिथ्या कसं, स्वप्नाविषयीचा जर विचार केला तो आपल्या अनुभवाला सगळ्यांना स्वप्न दिसतात, म्हणून आपण स्वप्नाचा विचार केला पाहिजे. स्वामी महाराजांच्याकडं एक रिटायर झालेले, आता 2 वर्षापूर्वी त्यांचा 2-3 वर्षापूर्वी त्यांनी देह ठेवला, तर गजानन स्वामी म्हणून होते. तर ते काशीचे एक मान्यवर असे संत होते. तर त्या सर्व संन्याशांच्या मध्ये एक विरक्त संन्यासी म्हणून त्यांचा फार मोठा बहुमान होता. तर स्वामींचेच ते गुरुबंधू होते. स्वामींनी आपल्या गुरूंच्याकडून त्यांना संन्यास म्हणजे देवविला होता असं म्हणजे ते होते. तर ते रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर ते आळंदीला आले. आळंदीला आल्यावर त्यांनी पंचदशी, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, गीता भाष्य अशा ग्रंथांचं अध्ययन केलं. त्यांना संस्कृतचं काही ज्ञान होतं. त्याच्यापूर्वीचा थोडासा इतिहास सांगतो. तो इतिहास असा की त्यांना 2 मुलं होती. त्याच्यापैकी एक मुलगा जो होता तर ते एकदा ऑफिस म्हणजे शाळेतून घरी आले, तेव्हा घरी येताना त्यांची सून जी आहे तर ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती, रक्ताच्या उलट्या झालेल्या आणि ती गतप्राण झालेली होती. आणि तिथं त्यांचा मुलगा बसलेला होता आणि तिथं एक कब्बशी फुटलेली पडलेली होती. तर काय झालं म्हणून त्यांनी विचारलं तर त्यांच्या लक्षात आलं असं साधारणतः की काहीतरी चहामध्ये साखर वगैरे कमी जास्त काही झाल्यामुळे किंवा काही भांडणामध्ये त्या क्रोधाच्या आवेशामध्ये त्यांनी ती कब्बशी फेकून मारली. ती तिच्या कानशिलाला लागली आणि ती पडली आणि मरण पावली. तेव्हा त्यांनी ताबडतोब पोलीस चौकीमध्ये जाऊन पोलिसांना सांगितलं की माझ्या मुलाने ह्या सुनेला मारलं. पोलीस आले, त्याला पकडलं. तो कबूल होत नव्हता. नंतर मग त्याचं कोर्ट कचेरी सुरू झाल्या. त्याला साक्षी कोण? आता साक्षी तर ते दोघंच होते घरामध्ये. आणि साक्षी कोणाची? ज्यांनी ही तक्रार केली त्या सासऱ्याची, म्हणजे त्याच्या वडिलांची. तर ते वडील त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं की हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं का? त्यांनी सांगितलं मी डोळ्यांनी पाहिलं नाही, पण मारली मात्र ह्यांनीच. कारण तिथं अशा प्रकारचं वातावरण होतं आणि दुसरं काही कारण नाही. त्या शेवटी त्यांच्या जातीचा तो जज्ज होता. त्या जज्जाला वाटलं की स्वतःचा मुलगा यांचा हे निष्कारण, याला 18 वर्षाची सजा होणार, काय जन्मठेप, त्याच्यापेक्षा मी स्वतः पाहिलं नाही पण मला असं वाटतं असं म्हण. तर नाही, ह्यांनीच मारली असं त्यांनी त्या जज्जेचं सुद्धा ऐकलं नाही. त्यामुळे तो मुलगा आता जिवंत आहे. 18 वर्षाची सजा भोगून तो आला. तर
आता असं जे वडील आहेत त्यांचा दुसरा एक मुलगा होता, तो मुलगा तर जेलमध्ये गेला. दुसरा जो मुलगा आणि सून होते त्यांच्याजवळ हे काही दिवस राहिले, रिटायर झाल्यानंतर इकडे आले. आता इथं आल्यानंतर त्यांनी चिंतन केलं आणि नंतर त्यांनी एक दिवस स्वामी महाराजांच्याकडं एकदम आले आणि स्वामी महाराजांना त्यांनी सांगितलं की काही झालं तरी मला परत जन्म नको, हा माझा शेवटचा जन्म ठरावा, असं मला काही पण करा, पण मला परत जन्माला येऊन लागू नये असं त्यांनी सांगितलं. तेव्हा स्वामी महाराजांनी सांगितलं की मी जे सांगतो ते तू ऐकणार का? तर त्यांनी सांगितलं ऐकणार. तर ते म्हणे आत्तापर्यंत जे हे स्वप्नाचं चिंतन केले, स्वप्न मिथ्या आहे, स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या आहे, हे जे ग्रंथाच्या द्वारा तुम्ही शिकले, हा सगळा शब्द प्रपंच आहे. तुम्हाला प्रत्यक्ष याचा अनुभव आला पाहिजे, म्हणजे तुम्ही जीवनमुक्त झाले पाहिजे. तर तुम्हाला जो जीवनमुक्त असतो तोच विदेहमुक्त होतो, तोच देह पातानंतर परत जन्माला येत नाही. तेव्हा तुम्हाला या ठिकाणी याची देही याची डोळा, यामध्ये तुम्हाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली पाहिजे. असं तुम्हाला जर खरोखर वाटत असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करणार का? त्यांना वाटलं काहीतरी हे अनुष्ठान सांगतील. ते म्हणतात की वाटेल ते मी करीन. तर मग स्वामी महाराजांनी सांगितलं की तुम्ही आता घरी जा. घरी जा म्हटलं, तुम्ही घरी जायला कसं सांगता मला? आता तुम्ही सांगा, ज्यांनी आपल्या एका मुलाला जेलमध्ये पाठवलं तर त्याचा दुसरा मुलगा आणि सून यांचा किती आदर करतील घरी? करणं शक्यच नाही. पण स्वामी महाराजांनी सांगितलं मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही घरी जा, आणि जर घरी गेले तर मग पुढं तुम्हाला काय मार्गदर्शन करायचं ते पाहू. त्यांनी सांगितलं आता तुम्हाला सर्व माझा इतिहास माहीत आहे, तर मी जर घरी गेलो तर काय माझं होणार त्या ठिकाणी? माझी फार त्रेधा होणार. त्याच्यापेक्षा इथं मला तुम्ही काही सांगा. स्वामी महाराजांनी सांगितलं मला विचारलं जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही घरी जा, नाहीतर मला विचारू नका, तुम्हाला जे वाटतं ते करा. तर ते म्हणे घरी जाऊन मी करू काय? तर स्वामी महाराजांनी सांगितलं, हे त्यांनी स्वतः सांगितलेलं इतिहास बरं का. काशीहून येताना आम्ही त्यांना विचारलं तुमचं आत्मचरित्र सांगा, तेव्हा त्यांनी 2 दिवस पूर्ण त्यांचं आत्मचरित्र सांगितलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितली. तर ते म्हटले की स्वामी महाराजांनी सांगितलं मग तुम्ही घरी जा, आणि घरी गेल्यानंतर अर्थातच तुमचा मुलगा सून विशेष आदर करणार नाही, परंतु तुम्ही त्या घरामध्ये राहायला सुरुवात करा. त्यांनी जर जेवण दिलं तर जेवण करा, अंथरूण टाकून दिलं तर अंथरूण, त्यांनी जर गरम पाणी दिलं तर ठीक, नाहीतर गावच्या ओढ्यावर जाऊन विहिरीवर जाऊन स्नान करायचं. जेवण दिलं तर ठीक, नाही दिलं तर तसंच राहायचं. असं तुम्ही तिथं राहा. आणि त्यांनी सांगितलं किती दिवस राहायचं? ते म्हणजे दिवस नाही, तुम्ही आता हे जे म्हणता ना हे सगळं स्वप्न आहे. यथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता, आपलं यथा स्वप्न प्रपंचोपी मयी काय यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. जसा स्वप्नातला प्रपंच माझ्या मायेने अविद्येने या ठिकाणी निर्माण केलेला आहे, मिथ्या आहे, ऐके नाही, स्वप्न प्रपंच सत्य आहे का? तसा जागृत प्रपंच देखील माझ्याच मायेने दाखवलेला आहे, ऐकी नाही. हे जे तुम्ही इथं शिकलात तर हीच गोष्ट तिथे गेल्यावर ते जे तुम्हाला अनुभव येतील चांगले वाईट, ऐके नाही, हे सगळे स्वप्नातले आहे. अशा प्रकाराने हे सगळं स्वप्न आहे असं पहा. जसं तुम्हाला सुनेने पाणी दिलं नाही तर तुम्हाला हे स्वप्नामध्ये, तर जागृतीत असल्यावर काय परिणाम होतो त्याचा? काही परिणाम होत नाही. किंवा खूप मोठा सत्कार केला तर जागृतीमध्ये काही परिणाम होतो का? कोणताही परिणाम होत नाही. त्याप्रमाणे तुम्ही चिंतन करा की हे सर्व स्वप्न आहे. आता जे तुम्ही इथं शिकलात तर त्याचं तुम्ही घरी राहून काय करा, प्रॅक्टिकल करा, प्रात्यक्षिक करा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असा एक दिवस त्यांनी सांगितलं किती दिवस राहायचं? ते म्हणे ज्या वेळेला तुम्हाला स्वप्न पडेल आणि स्वप्नात हे स्वप्न खोटे असं वाटेल, स्वप्न पडेल आणि स्वप्नात स्वप्नपणा काय वाटलं पाहिजे खोटं. जागृती आल्यावर स्वप्न खोटे आहे तर सगळ्यांनाच कळते, ऐके नाही. स्वप्नात स्वप्न खोटं वाटेल त्यावेळेला तुम्हाला ही जागृती सगळी खोटी वाटेल आणि त्यावेळेला तुम्ही इथे या, मग आपण तुम्हाला संन्यास देऊ. त्यांची इच्छा होती संन्यास घ्यायची. जर स्वामी महाराजांनी सांगितलं तुम्ही नंतर आल्यावर मी तुम्हाला संन्यास देईल. ते घरी गेले आणि किती दिवस राहायचं? तर जोपर्यंत स्वप्नात स्वप्न खोटं आहे असं वाटत नाही तोपर्यंत. आता यांना हे अतिशय जसा तापल्या तव्यावर भाकरी भाजते त्याप्रमाणे हे व्यावहारिक अशा कटू अनुभवाने संतप्त झालेलं, विरक्त झालेलं त्यांचं जीवन होतं. त्यामुळं ते घरी गेले त्याप्रमाणे राहायला लागले, जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे राहायला लागले. 6 महिन्यानंतर त्यांना एक दिवस असं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये हे काय आहे, स्वप्नच आहे असं त्यांना वाटलं. एक चांगला विचार करा, स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटण्यासाठी जीव जाईपर्यंत जागृतीत हे मिथ्यात्व चिंतन केलं तर स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटेल ना. त्याप्रमाणे त्यांनी रात्रंदिवस जे काही मिथ्यात्वाचं केलेलं चिंतन त्यांना बरोबर रात्री स्वप्न पडलं, स्वप्नात स्वप्न
मिथ्या वाटलं, त्यांनी तत्काल बळकटी आणि पंचदशी ग्रंथ घेऊन ते पुन्हा स्वामी महाराजांच्या चरणाजवळ उपस्थित झाले आणि स्वामी महाराजांना सांगितलं, स्वामी महाराज मला स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटलं. स्वामी महाराज ते खूप असं एखाद्या साधकाचा खूप मोठा सन्मान करायचे, शाबास पठ्या, खरंच कुलम पवित्रम जननी कृतार्था असं म्हणून लगेच आत्ताच्या आत्ता चला म्हणे आणि त्यांना काशीला घेऊन गेले आणि तिथं गुरुस्वामी कैवल्याश्रम स्वामी त्यांच्याकडून संन्यास दिला. संन्यास देताना सगळे त्यांचे नातेवाईक होते, मुलगा, सून, मुली, त्यांची नातवंड आणि त्यांच्यासमोर 2 किलोमीटर त्यांना सर्व अंगातले कपडे उतरून त्यांनी 2 किलोमीटर काशीमधून फिरायला सांगितलं आणि नंतर त्यांना गंगेत उभा राहून संन्यास दिला. आणि ते फार मोठे शास्त्राचे ज्ञानी नव्हते, परंतु अनुभवी संन्यासी होते. तर इतके ते विरक्तीमुळं त्यांना काशीमध्ये एक विशिष्ट अशा प्रकारचा मान दिला जात होता. सांगवेद विद्यालयामध्ये एक आदर्श संन्यासी म्हणून त्यांना पाहत होते. तर याचं कारण काय, तर त्यांनी हे स्वप्न जे आहे तर स्वप्नाचा अनुभव कुठे घेतला, स्वप्नामध्येच स्वप्नाच्या मिथ्यात्वाचा अनुभव घेतला. त्यामुळे जागृती सुद्धा काय आहे, स्वप्नच हे त्यांना कळलं. म्हणून इथं त्यांनी काय सांगितलं, अनुभव पाहिजे. अनुभव कोणाचा, अनुभव आला तर आम्ही मान्य करू, अनिर्वचनीय ख्याती. अनुभव कोणता, स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटणं आणि असं जर वाटलं तर जागृती काय वाटते, मिथ्या वाटते. परंतु हे कधी होईल, जागृतीत मिथ्यात्वाचं अतिशय गंभीर निरंतर ऐके नाही विरक्ती धारण करून साधन चतुष्टय संपन्न होऊन गुरूंच्या सहवासात शास्त्राचं चिंतन केलं आणि मनन निधी ध्यासन रात्रंदिवस केलं तरच अशा पुरुषाला ह्या मिथ्यात्व जे आहे ते पटेल, मिथ्यात्व त्याच्या अनुभवाला येईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला इथून पुढं कोणत्याही मनुष्याला काय वाटलं, केवढंही सुख झालं आणि खूप त्याची छाती फुगायला लागली, त्यांनी ताबडतोब म्हणा स्वप्न समजा हे स्वप्नात झालं आहे की नाही. जर त्याला जीवनात केवढाही मोठा आघात आला तर त्यांनी काय करायचं, समजा हे माझ्या स्वप्नात झालं, तर त्याला दुःखाचा प्रभाव होईल की त्याच्यावर सुखाचा प्रभाव होईल. एकदा पदार्थ मिथ्या आहे असं कळलं की दुःख ते काहीची नाही स्वप्नाची, त्याला त्या स्वप्नात स्वप्न मिथ्या कळल्यामुळे स्वप्नातही दुःख वाटतच नाही ना, अशा प्रकारची स्थिती. त्यासाठी स्वामी महाराज एक ग्राम्य दृष्टांत द्यायचे, मी थोडक्यात सांगतो की एक पुरुष पूर्वीच्या काळामध्ये जी परचक्र येत होते तेव्हा त्या परचक्राचा विरोध करण्यासाठी तो आपली ढाल तलवार घेऊन गेला आणि नंतर तो एक दिवस पुन्हा घरी आला. घरी तो अचानक आला युद्ध समाप्तीनंतर. तेव्हा त्याची पत्नी आणि त्या पत्नीची दुसरी असणारी मैत्रीण ह्या दोघींचा संवाद चालला होता. तर तितक्यामध्ये तो घराच्या बाहेर उभा थांबला. तर त्यांनी असं ऐकलं की ती आपली असणारी पत्नी ही परपुरुषाचा सुखाचा अनुवाद करीत आहे असं त्यांनी जेव्हा ऐकलं तेव्हा त्याला वाटलं की ह्या पत्नीला मी साध्वी समजतो आणि ही तर अशा प्रकारची व्यभिचारी स्त्री आहे. म्हणून त्यांनी लगेच कमरेची तलवार काढली आणि तिचा शिरच्छेद करणार. तर इतक्यात तो दरवाजातून आत जाणार, तितक्यात तिनं पुढचं वाक्य उच्चारलं की इतक्यात मी जागी झाले. म्हणजे याचा अर्थ तिला जे काही परपुरुषाचा सहवास तो स्वप्नात घडला होता. स्वप्नात घडलेल्या गोष्टी काय आहेत, खोट्या असतात. म्हणून त्याच्या हातातली तलवार गळून पडली. कशामुळे गळून पडली, तर केवळ मिथ्यात्वाचं ज्ञान झाल्यामुळं. तसं आपल्या जीवनामध्ये सगळा जसा पाठीचा कणा हा मुख्य आहे मनुष्याला उभा राहायला, तसं मनुष्य जीवनामध्ये सगळा जो व्यवहार होतो तो सत्यत्व बुद्धीनं होतो. सत्यत्व बुद्धी गेली का त्या व्यवहारातला काय पाठीचा कणाच मोडला, त्याच्यातला दमच गेला आहे की नाही. आणि मग तिथं त्याच्या पुढचं जे जीवन आहे हे व्यवहारामध्ये त्याच्यातली सत्यत्व बुद्धी मावळली तर त्याच्यातलं खरं सत्य जे आहे, आत्मरूप सत्य जे आहे, ब्रह्मरूप जे सत्य आहे, जे अवाच्य असणारं, अव्यवहार्य असणारं, सगळ्या व्यवहारांनी अस्पर्शित अचुंबित असणारं जे तत्व आहे त्या तत्वामध्ये त्याची स्थिती होते. आणि मग त्याच्या पुढचं त्याचं जीवन म्हणजे काय, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी, अशा प्रकारचं जीवन आहे. आणि ते जीवन वेदांत शास्त्राला अभिप्रेत आहे. ते जीवन ज्यांनी ज्यांनी अनुभवलं ते धन्य झाले. अशा प्रकारचे हे सगळे संत महात्मे, ऋषी महात्मे हे ह्या बोधाला प्राप्त झालेले होते. कोणत्या, मिथ्यात्व बोधाला, जगन मिथ्यात्व आणि ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीवो ब्रह्मैव नापरा, जीव ब्रह्माहून भिन्न नाही. अशा प्रकारचा हा जो बोध आहे, ह्या बोधाचं जर चिंतन करायचं झालं, काय आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा,
करी तसे आडवारा विश्वाभासू जो. आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपारूपी घरामध्ये जात असताना जर प्रतिबंध कोणता असेल तर तो प्रतिबंध आहे ह्या जगताचा, आहे की नाही. आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा, आपलं आत्मस्वरूपाचं घर, त्याच्यात जर आपण प्रवेश करायला लागलो तर त्याला काय होतं, करी तसे आडवारा का त्याला प्रतिबंध करतो कोण, विश्वाभासू जो. विश्व नाही करत, विश्वाचा आभास त्या ठिकाणी त्याला प्रतिबंध करतो. आणि मग ह्या विश्वाचा आभास म्हणजे हे कसं आहे, आभासिक आहे, खोटं आहे असं एकदा कळलं का ते आपल्या आत्मस्वरूपाला काही प्रतिबंध. दिसल्याने बिघडलं का सत्य मानण्याने बिघडलं. मृगजळ जे आहे, मृगजळ काय करतं, मनुष्य पाहतो, आहे की नाही. आणि मृगजळ हरिणही पाहतं, हरिण उर फुटून मरतं, मनुष्य मरत नाही. कारण का, मनुष्याला दिसल्याने बिघडलं का सत्य मानण्याने बिघडलं. हरणाला मृगजळ सत्य वाटतं, त्यामुळे तो एवढी धावाधाव करतो आणि छाती फुटून मरतो. आणि मनुष्य कधी तांब्या घेऊन मृगजळात पाणी आणण्यासाठी जात नाही, कारण तो मृगजळ हे फक्त काय आहे, आभासिक आहे, ऐकेन. त्याच्यापासून आपल्याला काही उपयोग होणार नाही. म्हणजे त्याची आहे मिथ्यात्व बुद्धी आणि याची आहे सत्यत्व बुद्धी, ऐके नाही. आणि खरं जर बारकाईनं पाहायला गेलं तर स्वामी महाराज सांगायचे की मृगजळ कोणामुळे दिसतं, सूर्यामुळे दिसतं, आहे की नाही. बरोबर ना. सूर्याची जी प्रखर किरण आहे आणि जी उखर म्हणजे ही जी माळरान भूमी, बरड जमीन म्हणतात, त्या किरणाचा आणि जमिनीचा संबंध झाला का मृगजळाचा भास होतो. त्याप्रमाणे जर त्या मृगजळाच्या विषयी हरणाला काय सत्यत्व बुद्धी, मनुष्याला त्याच्याविषयी काही मिथ्यात्व बुद्धी, हे फक्त दिसायला आहे, असायला नाही. परंतु याला मूळ कारण कोण आहे, सूर्य. त्या सूर्याला जाऊन जर विचारलं की तुला मृगजळ माहीत आहे का, आहे का नाही, आणि ते मृगजळ खोटं आहे का, नाही, आहे की नाही, तुमचं मृगजळ काय आहे, खोटं आहे, तो म्हणतो मला माहीत नाही. नाही, पण काही लोक म्हणतात का मृगजळ सत्य आहे आणि त्याच्यामुळे ते हरण मरतं, तो म्हणतो तेही मला माहीत नाही. अहो, पण तुमच्यामुळं मृगजळ दिसतं हे तरी तुम्हाला माहिती आहे की नाही, तेही माहीत नाही. पण तुम्हाला माहीत नाही असं तुमचं स्वरूप आहे, तो म्हणतो तेही मला माहीत नाही, आहे की नाही. काही माहीत नाही म्हणजे त्याच्या वाचून काही होत नाही, पण त्याच्याशी काही त्याचा संबंध नाही. अशा प्रकारचं जे आपलं स्वरूप आहे, त्या स्वरूपात ते स्वरूप हे आपलं घर आहे. ज्ञानदेवा घर चिदानंदी. त्या चिदानंद स्वरूपामध्ये ज्ञानघन असणारं, आनंद घन असणारं, अमर असणारं, अद्वितीय असणारं आपलं स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रविष्ट व्हायचं असेल तर करी तसे आडवारा विश्वाभासू जो. आणि हे विश्व एकदा आभासिक आहे, हे खोटं आहे, हे कळलं तरी, ते दिसलं तरी त्यांनी त्याच्यापासून कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. तो मनुष्य जीवनमुक्त म्हणजे दिसत असताना देखील आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंत भाव आहे. अशा निश्चयाने तो जीवनमुक्त पुरुष आपली जीवन प्रणाली, जीवनशैली जगू शकतो. आणि हाच पुरुष खऱ्या अर्थाने वेदांत दर्शनाचं किंवा वेदांत चिंतनाचं फल प्राप्त केलेला पुरुष आहे. त्याचं नाव आहे जीवनमुक्त. तर यासाठी मनुष्य आता याच्या पुढे आपण जेव्हा विचारसागर ऐकतो ना, तर विचारसागराच्या प्रक्रिया इतक्या सोप्या आहे. एकच प्रक्रिया लागली ना तर आता 6व्या तरंगापर्यंत कोणताही प्रश्न विचारला का अनुभवाशी जुळलं पाहिजे ना. उत्तर कशाचं द्यायचं, स्वप्नाचं. जसं तुला हे जे सांगतो, स्वप्नात हे घडलं तर कसं आहे, खोटं आहे. 6व्या तरंगात एवढीच किल्ली आहे, जर त्याला काही झालं तर त्याला म्हणतो स्वप्नात हे घडलं तर तू खरं मानतो का, नाही. मग तसंच जागृतीत घडतं, त्याला खरं मानण्याचं काय कारण. असे प्रश्न दिले की ह्या शब्दाने आपल्याला विचारसागर सगळा लागत जातो. परंतु पदरात काय पडलं असं जर पाहिलं तर काही नाही पडत. आपल्याला दुःखाला सामोरं जाता येत नाही, सुखामध्ये आपण एकदम ज्याला आपण म्हणतो मत्त अशा प्रकारची अवस्था होते, दुःखामध्ये आपण गांगरून जातो, आहे की नाही. व्यवहारामध्ये जेव्हा प्रतिबंध येतात तर त्यांनी आपण गांगरून जातो, आपल्याला क्लेश होतात, आपल्याला खेदखिन्न अवस्था प्राप्त होते, आपल्याला सारखी मला आनंद प्राप्त व्हावा, नित्य आनंद असावा ही मागणी जी आहे ती कायम जर राहिली तर नित्य आनंदासाठी आपण हे करतो आणि दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीसाठी करतो, आहे की नाही. आणि ते करून जर परमानंद प्राप्त नाही, दुःख निवृत्त नाही, तर आपल्याला ह्या एवढं जे काय आपण श्रम करतो त्याचं फल काय झालं, का श्रम हेच फल झालं, श्रम हेच त्याचं फल झालं. आणि तसंच व्हावं असं आपल्याला वाटतं का, त्या श्रमाचं सार्थक व्हावं असं वाटतं ना. मग ते जर व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, नित्य निरंतर स्वप्नाचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून मनुष्याला केवढाही दुःखाचा आघात झाला आणि स्वप्नामधला दुःखाचा आघात ज्याप्रमाणे खोटा आहे त्याचप्रमाणे जागृतीतलं दुःख देखील काय आहे, खोटं आहे. कारण स्वप्नामध्ये जागृतीतही जेव्हा आपल्याला एखादा अनुकूल पदार्थ प्राप्त होतो तेव्हाच आनंद वाटतो की नाही, बरोबर ना. प्रतिकूल पदार्थ प्राप्त झाला की दुःख वाटतं.
आणि स्वप्नामध्ये सुद्धा अनुकूल पदार्थ प्राप्त झाल्यावर आनंद वाटतो आणि प्रतिकूल पदार्थ प्राप्त झाला की दुःख वाटतं. परंतु त्याच्यामध्ये ती अनुकूलताही खोटीच आहे आणि दुःखही खोटंच आहे की नाही. आणि ते दुःख ज्याला झालं तोही खोटाच आहे की नाही. जो ते सगळ्यांना पाहणारा जो आहे की नाही, ते सुखदुःख पाहणारा त्याचा द्रष्टा, कारण ते सुखदुःख त्याचा भोगता गेले तरी हा आहेच की नाही. ज्यांनी स्वप्न पाहिलं तोच जागा आणि जो जागा आहे तोच पुन्हा झोपला. झोपलेलाही मी, स्वप्न पाहिलेलाही मी, जागा आहे तो मी, पण अवस्था मात्र आल्या गेल्या. अक्षय लक्षात येतं का झोपेत आहे. जागृती आली गेली, स्वप्न आलं गेलं ऐक नाही, सुषुप्ती आली गेली, पण मी आहे का नाही. जो मी जागा होतो तोच मी. म्हणजे याचा अर्थ मी कसा आहे, नित्य, आणि अवस्था काय येणाऱ्या जाणाऱ्या भासमान आहे. मग त्या मी अवस्थांचा काय द्रष्टा आहे. अवस्था पाहणारा मी आहे का अवस्थांनी युक्त मी आहे. अवस्था पाहणारा मी आहे की नाही, त्याचा काय द्रष्टा आहे. त्यामुळे माझा याच्याशी काही संबंध नाही. हे या ठिकाणी ट्यूब आहे, याच्या प्रकाशामध्ये कोणी सत्कर्म केलं कोणी दुष्कर्म केलं, त्या प्रकाशा वाचून झालं का नाही, पण त्यांनी काही केलं नाही. तसं माझ्या स्वरूपावर हे सर्व घडतं, परंतु माझ्याशी याचा काही संबंध नाही. असं जसं स्वप्नातून जागा झालेला पुरुष, त्याला शिकवावं लागतं का स्वप्न खोटा. शाळेमध्ये त्याला जसे इतर संस्कार करावे लागतात तसं असं कधी शिकवावं लागतं का स्वप्न खोटं असतं बरं का, स्वप्नाने काही घाबरून जायचं कारण नाही. स्वप्नात वडील गेले तर जागृतीमध्ये दशक्रिया करायची नाही बरं का, न करता येतो, न सांगता येतो करीतच नाही, न सांगता येतो करीत नाही. तसं ह्या जागृती अवस्थेमध्ये देखील अशाच प्रकारचं झालं पाहिजे. माणसाला वाटतं का जीवन म्हणजे सुख प्राप्त करण्यासाठी, धन प्राप्त करण्यासाठी, अनुकूल विषय संपादन करण्यासाठी, जी नको आहे ते टाळण्यासाठी, याच्यातच आपली सगळी शक्ती काय करावी, खर्च घालावी. परंतु याच्यात खर्च घालणं हा वेडेपणा नाही का. स्वप्नातल्या पदार्थ निवृत्त करण्यासाठी काही त्याच्यामध्ये प्रयत्न करणं हा वेडेपणा नाही का, आहे की नाही, जागृत झाल्यावर. तसं जर आपल्याला खरी जागृती आली असेल, याला स्वरूप जागृती म्हणतात, ही स्वरूप जागृती जर आली असेल तर आपल्याला या जागृतीमध्ये आपण दुःख झाले याचा विचार करू का, सुख का नाही याचा विचार करू का, कोणताच विचार करणार नाही, कोणताच विचार करणार नाही. कारण का ज्या पदार्थाशी माझा संबंधच नाही आहे का, जेव्हा ते पदार्थ माझ्या ठिकाणी भासले तेव्हाही ते खरे नाही, तेव्हाही त्यांचा माझा संबंध नाही. भ्रमाने तो काय होतो, फक्त भासतो, खरा तत्वता तो खरा नाही. तसंच जागृतीतले असणारे सुखदुःख हे त्याच्यामध्ये प्राप्त होणारे धनादी ऐश्वर किंवा प्राप्त होणारं दारिद्र्य, देहा संबंधाने प्राप्त होणारे रोग किंवा सुखदुःख किंवा मान अपमान आहे की नाही, याच्यामध्ये काय यांच्याशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. पण असं जोपर्यंत आपण कधीतरी एकांतात एकाग्रत होऊन जोपर्यंत हे कधी चिंतन करत नाही की ज्या द्रष्ट्या ऋषीमुनींनी आपल्याला अत्यंत तळमळीने, वास्तविक तो आत्मा कोणाला दिसला होता का, आपल्याला जगत मिथ्या कधीतरी वाटलं असतं का, आहे की नाही. जर ह्या शास्त्रकारांनी, ह्या पुरुषांनी जर आपल्याला सांगितलं नसतं तर ह्या जगताविषयी मिथ्यात्वाचा विचार पण आपल्या मनात कधी आला नसता. दिसणारं जगत खोटं आहे आणि न दिसणारा आत्मा तोच एकटा खरा आहे. सत्य तू विठ्ठला, कागा हा दावीला जगदाकार. तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं नसतं तर रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर असं आपल्याला वाटलं असतं का. आपल्याला तो आत्मा कधी दिसला नाही की जे आत्मा आपलं स्वतःचं स्वरूप आहे. तो का दिसत नाही, त्याचं कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होत नाही. अशा प्रकारचं जे सिद्धांत महापुरुषांनी अनुभवाच्या द्वारा आपल्याला सांगितले ते आपल्याला कधीतरी बुद्धीवर आरूढ झाले असते का. हे त्यांचे काय अत्यंत उपकार आपल्यावर आहे. तेव्हा याच्यासाठी आपण दिवसभरातलं कधीतरी 5 मिनिट का होईना बसून कधीतरी आपल्याला जर एकाग्रता मिळाली नाही तर कुठे इंद्रायणीच्या तटाकावर, कुठे घाटावर, खोलीत जेव्हा एकटं मिळेल तेव्हा कुठंतरी जाऊन, कुठं नाही झालं तर सगळे झोपल्यावर किंवा सगळे उठण्याच्या अगोदर आपण उठून कधीतरी हे चिंतन जर केलं. स्वामी महाराज सांगायचे की सकाळीच बॅटरी चार्ज होते. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठाय चिंतयेत आत्मनो हितम. आपण सकाळी उठून पहिलं चिंतन करावं की आपल्या आत्मकल्याणाचं म्हणजे कल्याण, मंगल, सुखरूप, आनंदरूप असा मी आत्मा आहे. त्याच्या ठिकाणी हा होणारा सर्व भास आहे. जसा स्वप्नामध्ये मला सर्व भासतं परंतु स्वप्नातलं काहीही खरं नसतं. खरा फक्त मीच असतो, ऐक नाही, कारण सगळं जातं मीच मात्र राहतो. तो मीच म्हणजे कोण आहे, तोच आत्मा आहे आणि तोच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म अहम अस्मी. या अहम असं जे स्फुरण आहे सर्वांचं, ते अहम म्हणजे ब्रह्मरूपाचं स्फुरण आहे आणि त्याच्या ठिकाणी हे सर्व काय होतं, केवळ भास आहे. अशा प्रकारचं जर आपण चिंतन केलं तर आपल्या जीवनात सगळ्या दुःखाची निर्मुक्तता होते. आणि इतकंच नाही तर आपल्याला आनंद असावा, दुःख जावं असं तरी वाटेल का.
दुःख माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे. आणि आनंद वृत्तीनं भोगला, विषय प्राप्त झाला तरच आनंद आहे का स्वतःसिद्ध आनंद आहे? स्वतःसिद्ध आनंद आहे. मग आनंद रूप असणाऱ्या मला जर आनंद व्हावा असं वाटणं हा सुद्धा काय आहे? भ्रम आहे. दुःख माझ्या ठिकाणी नसताना मला दुःख जावं असं वाटणं सुद्धा काय आहे? भ्रम आहे. म्हणजे माणसाला काय हा भ्रम कळावा. हे दिसणं जे आहे हे काय आहे? जगदाभास. हा जगत नाही, जगताचा काय आहे? आभास आहे. आणि आभास आहे, भ्रम आहे. हे कळलं का भ्रम जातच असतो. भ्रम कुठपर्यंत राहतो? भ्रम कळत नाही. लक्षात घे, भ्रम कळला का भ्रम काय करतो? जातच असतो. स्वामी महाराज उदाहरण द्यायचे, गाव मामाचं उदाहरण द्यायचे. सांगितलं असलं तर वेळ घालवीत नाही. सांगितलं होतं का? हा, मग आता पुन्हा सांगतो याच्यासाठी. तर एक नवीन लग्न झालेलं दाम्पत्य होतं. तर ते पुरुष जो आहे तो आपल्या कामासाठी कुठं गेलेला होता बाहेर. आणि त्यावेळेला त्या दरवाजा ठोठावला, कोणी बेल वाजवली. त्या बाईनं घर उघडलं. ती नवीनच मुलगी होती. तिने विचारलं आपण कोण? त्याने सांगितलं मी मामा. मामा म्हटलं तिला काय वाटलं की आपल्या मालकाचे मामा, म्हणून या. तिने चहा पाणी त्याची व्यवस्था केली. संध्याकाळी त्यांनी परत बाहेरून तो मालक आला, बेल वाजवली. यांनी जाऊन दरवाजा उघडला. आपण कोण? मामा. त्याला वाटलं की आपल्या पत्नीचे मामा, म्हणून ते मामा तिथे राहिले. त्यांनी सांगितलं यांची सगळी व्यवस्था करा. त्या जर समजा काही घरात नसलं तरी बाहेरून त्यांना आणून द्या. नंतर तिथल्या खाली असणाऱ्या त्या हॉटेलवाल्याला सांगितलं की हे मामा जर कधी आले तर यांना काय लागेल ते द्या, त्यांचं बिल देऊ. पुढे एक महिनाभर मामा राहिले. त्या बाईला वाटलं की हा मामा किती दिवस राहतो यांचा. याला वाटलं की मामा बघ 4 दिवसाचा पाहुणा किती दिवस राहतो, मामा जात का नाही. तर एक दिवस त्या दोघांची चर्चा चालली की ते म्हणे तुझा मामा किती दिवस राहणार आहे. तिने सांगितलं म्हणे अहो तिने 1000 रुपये त्या हॉटेलचं बिल केलं. तर मग ते म्हणे माझा मामा नाही, मला वाटलं तुमचा मामा. ते म्हणे माझा मामा नाही. त्या दोघांचं ऐकत होता तेव्हा तो बाहेरच्या खोलीमध्ये बसलेलाच होता, बैठकीच्या रूममध्ये. तर ते लगेच म्हणे मामा नाही, म्हणे यांना सांगायला जातो. याला सांगितलं पाहिजे कोण तू, कसा आला राहिला इथं. ते बाहेर येऊन पाहतात तर मामाने गाशा गुंडाळून आपल्या काखेमध्ये घेतला होता. ते म्हणे तुम्ही कोण? म्हणे मामा. कोणाचे मामा? मी गाव मामा. गाव मामा. म्हणे तुम्ही कसे दिवस राहिले? जोपर्यंत मला कोणी ओळखत नाही तोपर्यंत मी राहत असतो. एकदा मी गाव मामा ओळखलं की मी जात असतो. तसा भ्रम कुठपर्यंत राहत असतो? भ्रम आहे हे कळला की भ्रम काय असतो? जातच असतो. मग जगत हा एक काय आहे? भ्रम आहे. हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर चिंतन कशाचं केलेलं पाहिजे? स्वप्नाचं. म्हणून त्यांनी विचारलं अनुभवाचा काही दृष्टांत सांगा. तर अनुभवाचा दृष्टांत म्हणजे स्वप्नाचा दृष्टांत आहे. आता त्याच्या पुढे ते स्पष्टीकरण करतील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा महाराज.